वेलकम टू कॉमर्स वाला मास्तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतोय आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण पहिला टॉपिक जो पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे तो पूर्णपणे अभ्यासला। दुसरा टॉपिक अभ्यासतोय ज्याच्यामध्ये आपण थेरी कन्सेप्ट, त्याच्यानंतर काही बेसिक कन्सेप्ट अभ्यासलेले आहेत, सॉल्व प्रॉब्लेम अभ्यासलेले आहेत आणि आता आपण अनसॉल्व प्रॉब्लेम कडे आलेलो। तर हे लास्ट काही व्हिडिओमध्ये हा सगळा अभ्यासक्रम आपण कव्हर करत आणलेला आहे। तर तुम्ही ते व्हिडिओ बघितलेले नसतील बेसिक कन्सेप्टचे वगैरे, तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आणि या व्हिडिओमध्ये आपण अनसॉल्व एक्झाम्पल नंबर 4 अभ्यासतोय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला हे एक्झाम्पल चांगल्या पद्धतीने समजेल। तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण सुरू करू। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड सर्वांना माहिती। पहिल्यांदा आपण एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि नंतर सॉल्व करायचं। या एक्झाम्पल मध्ये आपल्याला फक्त प्रिपरेशन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे फक्त इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच बनवायचं। काय दिले बघा, फॉलोइंग इज द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट। आपल्याला खाली रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेले ऑफ सातारा स्पोर्ट क्लब, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट। या रिसिप्ट अँड पेमेंट वरून आपल्याला फक्त काय बनवायचे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचे 31/3/2019 आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट 31/3/2019 दिलेले। याच्यावरून आपण आपलं करंट इयर कोणतं असणार आहे, तर आपलं वर्ष सुरू झालं असणारे 1/4/2018 या साली आणि संपणारे 31/3/2019 या साली, म्हणजे 2018 आणि 19 हे आपलं करंट इयर असणार। या ठिकाणी बघा, रिसिप्टला दोन प्रकारचे रिसिप्ट असतात असं मी सांगितलं होतं। पहिलं म्हणजे कॅपिटल रिसिप्ट। कॅपिटल रिसिप्ट आपली काय असते, लायबिलिटी असते, आणि दुसरं असते रिव्हेन्यू रिसिप्ट। रिव्हेन्यू रिसिप्ट त्या ऑर्गनायझेशनचा काय असतो, इन्कम असतो। म्हणजेच रिसिप्ट साइडला ज्या अमाऊंट दिलेले असणार आहे त्या अमाऊंट एकतर कशाच्या असतील, लायबिलिटीच्या असतील किंवा कशाच्या असतील, इन्कमच्या असतील। पेमेंटला दोन प्रकारचे पेमेंट असणार, एक म्हणजे कॅपिटल पेमेंट। कॅपिटल पेमेंट असेल तर त्याला आपण असेट म्हणणार, आणि जर रिव्हेन्यू पेमेंट असेल तर त्याला आपण एक्सपेन्सेस म्हणणार। म्हणजे थोडक्यात काय, ज्या आपल्याला पेमेंटला अमाऊंट दिल्यात ते एकतर असेट असतील किंवा एक्सपेन्सेस असतील। तर आपल्याला तेच ओळखायचंय। फर्स्ट आपण रिसिप्टला बघा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, हा ओपनिंगचा बॅलन्स असतो, हा इग्नोर करणार। सबस्क्रिप्शन आता 18-19 हे आपले लास्ट इयर आहे, हा इग्नोर करणार। 17-18 लास्ट इयर इग्नोर करणार। 18-19 हा इन्कमला लिहिणार आणि 19-20 हे नेक्स्ट इयर आहे, ते आपण लायबिलिटीला लिहिणार। एंट्रन्स फी आपला इन्कमला लिहिणार। डोनेशन फॉर बिल्डिंग म्हणजे आता हे स्पेसिफिक डोनेशन लायबिलिटी, इंटरेस्ट इन्कम आहे। आणि इथं बघा सेल ऑफ फर्निचर म्हटलंय आणि बुक व्हॅल्यू किती दिली फर्निचरची, 8,000। 8,000 रुपयाचं फर्निचर 4,500 ला विकलं, म्हणजे लॉसने विकलं 3,500 रुपये। तर हा जो लॉस आहे 3,500 हा आपण आपल्या एक्सपेंडिचरला दाखवणार, लॉस 3,500। त्याच्यानंतर सॅलरी इकडे पेमेंटला दिसते बघा, हे एक्सपेंडिचरला लिहिणार। रेंट हे देखील एक्सपेंडिचरला लिहिणार, पण याला स्टार मार्क करूया। याच्यामध्ये 2,000 रुपये लास्ट इयरचे आहेत, 17-18 इन्क्लूड आहेत। हे 2,000 रुपये आपण काय करणार, आउटस्टँडिंग म्हणून लास्ट इयरचे लेस करणार आहोत, एकच इफेक्ट। इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचरला, फिक्स डिपॉझिट, असेट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर, जनरल एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर, इन्क्लूड 500 पेड फॉर नेक्स्ट इयर। आता हे नेक्स्ट इयरचे सुद्धा काय करणार आपण, प्रीपेड आहेत ते लेस करणार आणि त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आपण। तर त्या जनरल एक्सपेन्सेसला आपण स्टार मार्क करू। स्पोर्ट मटेरियल परचेस, आता इथे स्पोर्ट मटेरियल कंझ्युमची वर्किंग आहे, त्यामुळे याला स्टार मार्क करणार, हे आपण एक्सपेंडिचरला दाखवूया। बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँकचा आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार। ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट सबस्क्रिप्शन इन्कम, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर म्हटले त्यांनी 4,500, म्हणजेच आउटस्टँडिंग इन्कम करंट इयर। इफेक्ट 2, पहिला इफेक्ट सबस्क्रिप्शन मध्ये ऍड आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला। सबस्क्रिप्शनला आपल्याला स्टार मार्क करावं लागेल, करंट इयर सबस्क्रिप्शनला आपण स्टार मार्क करूया। नेक्स्ट आउटस्टँडिंग रेंट, करंट इयरचं दिले 1,000 रुपये। तर आता हे काय करणार, करंट इयरचं रेंट त्या रेंटमध्ये ऍड करणार आणि हा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, दाखवावं लागेल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहिणार। रेंटला आपल्याला अजून एक स्टार मार्क, आता बघा इथं रेंटला एक स्टार मार्क ऑलरेडी आहे, अजून एक होईल म्हणजे 2 स्टार मार्क। एंट्रन्स फी आर टू बी ट्रीटेड ॲज रिव्हेन्यू इन्कम, या ठिकाणी एंट्रन्स फीला आपण इन्कमच म्हटलेलं आहे, त्याच्यामुळं काय त्याचा इफेक्ट होणार नाही, ते इन्कमलाच दाखवणार। आणि स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल
तर 1/4/2018 म्हणजे हा ओपनिंगचा स्टॉक दिला आपल्याला स्पोर्ट मटेरियलचा 6,000 आणि 31/3/2019 हा क्लोजिंगचा आहे 14,000 रुपये. ओपनिंगचा ऍड करणार, क्लोजिंगचा जो आहे तो लेस करणार आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. पहिल्यांदा आता इथं आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच तयार करायचे, त्याच्यामुळे आपण फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचरच करणार आहोत, बॅलन्स शीट तयार करणार नाही आहोत. तर सुरुवातीला रिसिप्टचे आयटम ट्रान्सफर करूया. बघा रिसिप्टला काय दिले त्यांनी, फर्स्ट बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक इग्नोर करणार, सबस्क्रिप्शन 17-18 इग्नोर करणार. करंट इयरचं जे सबस्क्रिप्शन आहे 44,500 ते आपण इन्कमला लिहूया बाय सबस्क्रिप्शन. त्याची अमाऊंट लिहिणार इनर कॉलमला 44,500. याच्यावर एक ऍडजस्टमेंट आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार त्या ठिकाणी एक लाईन मारून ठेवणार आहोत. देन नेक्स्ट पुढे जाऊया आपण. 18-19-20चं सबस्क्रिप्शन आहे, लॅबिलिटीला लिहायचं पण बॅलन्स शीट तयार केलेली नाही त्यामुळे हे लिहिणार नाही. एंट्रन्स फी आपला इन्कम आहे त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, ते इन्कमच ट्रीट करायचं म्हणून आपण आपल्या इन्कम साईडला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहू बाय एंट्रन्स फी आणि त्याची अमाऊंट आहे ₹8,000. आउटरला लिहिणार आपण 8,000 रुपये. त्याच्यानंतर डोनेशन फॉर बिल्डिंग, आता ही लॅबिलिटी आहे पण लॅबिलिटी तयार केली नाही म्हणजे बॅलन्स शीट तयार केली नाही त्यामुळे तिथे लिहिणार नाही, बिल्डिंग फंड साठी आहे. इंटरेस्ट आपला इन्कम आहे, आपण इन्कमला लिहून टाकूया बाय इंटरेस्ट आणि त्याची अमाऊंट ₹600 आपण आउटरला लिहिणार. नेक्स्ट सेल ऑफ फर्निचर. आता बघा फर्निचर कितीला विकले, 4,500ला, हे कॅशला दिसतच आहे म्हणजे रिसिप्टला दिसते. 8,000चं विकले, हे 8,000 आपल्याला फर्निचर मधनं लेस करावं लागतील पण आपण बॅलन्स शीट तयार केलं नाही, असेटला फर्निचर नसणार आहेत त्यामुळे हे इफेक्ट होणार नाही. फक्त 3,500 लॉसनी जे विकले ते एक्सपेंडिचरला लिहायचं, टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर. अमाऊंट लिहिणार ₹3,500. 8,000चे 4,500 विकले म्हणजे 3,500 लॉस आहे, तो लॉस इथे दाखवलेला आहे. नेक्स्ट पेमेंटला बघा सॅलरी आहे, आपण एक्सपेंडिचरला लिहिणार 2 सॅलरीज आणि त्याची अमाऊंट ₹5,000 आपण आउटरला लिहिणार. नेक्स्ट सॅलरी झाल्यानंतर रेंट आहे, रेंटवर 2 ऍडजस्टमेंट आहे. सुरुवातीला आपण रेंट लिहून घेऊ एक्सपेंडिचरला, टू रेंट. अमाऊंट इनरला लिहिणार आपण त्याची ₹5,000 आणि याच्यामध्ये लास्ट इयरचं इन्क्लूड आहे, ते आपण लास्ट इयरचं आउटस्टँडिंग इन्क्लूड आहे ते लेस करूया. लेस आउटस्टँडिंग रेंट कंसात लिहायचं लास्ट इयर आणि त्याचे अमाऊंट आहे ₹2,000 ते आपण लेस केले. तर याची अमाऊंट इनरलाच दाखवणार. बघा 5 मधनं 2 गेले, राहिले किती, 3,000 रुपये. तर 3,000 रुपये आपण या ठिकाणी दाखवू. नेक्स्ट पुढे बघा इलेक्ट्रिसिटी चार्जेस, एक्सपेंडिचरलाच लिहूया आपण 2 इलेक्ट्रिसिटी चार्जेस. एक वेळ जागा सोडायची राहिली होती तर रेंट लिहून आपल्याला 2 ऍडजस्टमेंट आहेत आणि त्याच्यानंतर लिहूया आपण 2 इलेक्ट्रिसिटी चार्जेस. त्याची अमाऊंट लिहिणार 1,450. देन नेक्स्ट फिक्स डिपॉझिट आपली असेट आहे पण बॅलन्स शीट तयार केली नाही, असेटला लिहिणार नाही. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरलाच लिहूया आपण 2 प्रिंटिंग अँड स्टेशनरी. त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹750 आउटरला. देन नेक्स्ट जनरल एक्सपेन्सेस, याच्यावर एक ऍडजस्टमेंट आहे, प्रीपेड आहेत ₹500 तर आपल्याला ते लेस करावं लागतील. आपण जनरल एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला लिहू 2 जनरल एक्सपेन्सेस. अमाऊंट 5,500 इनरला लिहिले आणि यातनं आपण लेस प्रीपेड एक्सपेन्सेस ₹500 आउटरला 5,000 रुपये लिहिणार. आता या 500चा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला दाखवायचा पण बॅलन्स शीट तयार केली नाही त्यामुळे तो इफेक्ट देणार नाही आहोत. नेक्स्ट पुढे जाऊया स्पोर्ट मटेरियल. आता बघा आता हे जे स्पोर्ट मटेरियल कन्झ्युमची वर्किंग आहे, आपण आपल्या एक्सपेंडिचरला जायचं, त्या ठिकाणी लिहू आपण 2 स्पोर्ट मटेरियल. याला आपण अंडरलाईन करूया. याच्यामध्ये आपण ओपनिंग स्टॉक लिहायचा आहे. फर्स्ट ओपनिंग स्टॉक आपल्याला आता माहित नाही तो ओपनिंग स्टॉक, तो तसाच राहू द्या आणि याच्यामध्ये ऍड लिहायचं आपल्याला परचेस. आणि बघा आता पेमेंटला जे स्पोर्ट मटेरियल परचेसची अमाऊंट दिली ती या ठिकाणी लिहिणार आहोत 40,000 रुपये. तर ती 40,000 आपण इनरला लिहिली आणि याची टोटल ज्यावेळेस आपल्याला भेटल ओपनिंग स्टॉक ती लिहून या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, क्लोजिंग स्टॉक देखील वजा करायचा आहे. म्हणून या ठिकाणी मी काय करतो, लेस क्लोजिंग स्टॉक, तो पण ऍडजस्टमेंट मध्ये दिलाय, तो भेटल्यानंतर आपण तो वजा करून आउटरला लिहू. परचेस झाल्यानंतर म्हणजे स्पोर्ट मटेरियलचं झाल्यानंतर बॅलन्स कॅरीड डाऊन आहे, कॅश आणि बँकचा, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँकचा बॅलन्स दिलाय, असेटला लिहायचा, बॅलन्स शीट तयार केली नाही, लिहिणार नाही. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयरचं 4,500 इन्कम आहे, आपण आपल्या सबस्क्रिप्शन मध्ये यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन.
कंसात लिहायचं करंट इयर, अमाऊंट लिहिणार ₹4,500 आणि आउटरला त्याची अमाऊंट लिहायची ₹49,000. याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला, परंतु असेट तयार केली नाही, इफेक्ट देणार नाही. पहिली ऍडजस्टमेंट संपली. दुसऱ्यामध्ये आउटस्टँडिंग रेंट करंट इयरचं 1,000 आहे. रेंट आपण एक्सपेंडिचरला लिहिले, त्या ठिकाणी यायचं लिहायचं ऍड आउटस्टँडिंग रेंट, कंसात लिहायचं करंट इयर, अमाऊंट लिहिणार ₹1,000, 3,000 प्लस 1,000 आउटरला लिहिणार ₹4,000. 1,000 लॅबिलिटीला लिहायचे आउटस्टँडिंग, पण बॅलन्स शीट तयार केली नाही, ते लिहिणार नाही, एकच इफेक्ट. 3 नंबर ऍडजस्टमेंट, एंट्रन्स बी ट्रीटेड ॲज अ रिव्हेन्यू इन्कम. रिव्हेन्यू म्हणलं तो इन्कमला दाखवावा लागेल, इन्कमलाच लिहिले ते. आणि स्पोर्ट मटेरियलचा ओपनिंग स्टॉक दिलाय 6,000, तो आपण या ठिकाणी लिहूया. बघा आपण ते वर्किंग केलेलं होतं. ओपनिंग स्टॉक ₹6,000 आपण इनरला लिहू, प्लस 40,000 त्याच्यात ऍड झाले तर 46,000 आपण इथे इनरला दाखवणार. आणि क्लोजिंग स्टॉक लेस करायचा आहे. क्लोजिंग स्टॉक आहे ₹14,000, तो आपण या ठिकाणी लेस करूया ₹14,000. तर तो वजा होऊन आउटरला 32,000 स्पोर्ट मटेरियल कंझ्युमची टोटल येणार आहे, 32,000. आता लक्षात घ्या, हा क्लोजिंग स्टॉक 14,000 बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचा आहे, पण बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे तो लिहिणार नाही. आता आपली शेवटची ऍडजस्टमेंट देखील झालेली, क्लोज करायला सुरुवात करायची. आपण जर अंदाज घेतला तर आपल्याला इन्कमची टोटल जास्त येणार आहे. आपली इन्कम साईड येणार आहे 57,600, 57,600. तेच आपण एक्सपेंडिचरला लिहू 57,600. आणि एक्सपेंडिचरच्या सगळ्या अमाऊंट त्यातून जर वजा केल्या तर आपल्याला सरप्लस राहणार आहे ₹5,900. याला लिहायचं टू सरप्लस, कंसात लिहायचं एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर द एक्सपेंडिचर. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. एक्झाम्पल समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचं एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.